नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर एक नवीन जाहिरात, जी की आहे करन्सी नोट प्रेस नाशिक भरती. नाशिक येथील चलन नोट मुद्रणालयात 534 जागांसाठी भरती आहे आणि ही खूप चांगल्या प्रकारची भरती आहे. आणि ह्या अशा प्रकारच्या भरती घेऊन येण्यामागचा आमचा कन्सेप्ट काय असतं माहिती आहे का? अशा प्रकारच्या भरती आहे ना, जनरली बऱ्याचशा स्टुडंटला माहिती नसतात. तर आम्ही ह्या भरतीबद्दल तुम्हाला सगळ्या वॅकन्सीज काय असतात, सिलेबस काय असेल आणि तुम्हाला जर गायडन्स हवा असेल तर आम्ही गायडन्सबद्दल नक्कीच मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू. चला तर आपण थोडंसं या जाहिरातीबद्दल आपण माहिती घेऊया. याची जी जाहिरात निघली होती, जी की आहे 534 जागांसाठी आणि याच्यामध्ये वेलफेअर ऑफिसर्स, सेफ्टी ऑफिसर, सुपरवायझर्स आणि टेक्निकल कंट्रोल सुपरवायझर TO, प्रिंटिंगमध्ये सुपरवायझर IT, सुपरवायझर TO, अशा खूप साऱ्या, त्यानंतर सुपरवायझर मेकॅनिकल एअर कंडिशन्स, सुपरवायझर TO, ह्या वेगवेगळ्या जागात. स्पेशली जरी मला तरी वाटतं बऱ्याच जणांचं ग्रॅज्युएशन झालेलं असतं, टायपिंग झालेली असते आणि या टायपिंगमध्ये आय थिंक 18 नंबरची जी वॅकन्सी आहे ज्युनियर ऑफिस असिस्टंट, टोटली 22 जागा. आता जर आपण ह्या जागांकडे न बघता या पोस्टकडे बघायला हवं. कारण काय असतं माहिती आहे का, जर प्रत्येक जरी जास्त जरी जागा असेल तर ऑब्व्हियसली तर रेशो हा मुलांचा फॉर्म भरण्याचा तेवढाच निघतो. तुम्ही जागांबरोबर तो सिलेबस बघत जा, जेणेकरून तो सिलेबस आपल्या येणाऱ्या किंवा तुम्ही जी भरती करतात, तुम्ही जी तयारी करतात त्या तयारीच्या बरोबर आहे का, तो जुळतो का. जेणेकरून कसं होईल माहिती आहे का, तुम्ही ज्या एखाद्या एक्झामची तयारी करतात त्यानंतर ती तयारी आणि एकदम डायरेक्टली प्लॅटफॉर्म न वेगळा होता, ह्या 2-3 सब्जेक्ट जुळतात, त्यामुळे ही तयारी करायला काय हरकत नाही असं माझं मत आहे. तर ठीक आहे, ह्या प्रत्येक एकूण 32 पोस्ट आहेत. या 32 पोस्टसाठी कोणकोणत्या पदासाठी कोणकोणती क्वालिफिकेशन लागते ह्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊयात. जे प्रथम पद आहे जे की आहे आपलं वेलफेअरमध्ये, तर त्याच्यामध्ये आपल्याला BE लागणार आहे, 5 वर्षाचा अनुभव. ठीक आहे, ज्यांच्याकडे 5 वर्षाचा अनुभव आहे ते फॉर्म भरू शकतील. त्यानंतर दुसऱ्या पदासाठी MA आहे, सोशल वर्क्स, MSW किंवा समतुल्य ज्याच्यामध्ये असेल ते भरू शकतील. किंवा पदवी प्रथम श्रेणी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये तुमचा डिप्लोमा झाला असेल तुम्ही ते भरू शकतात. त्यानंतर प्रथम याच्यामध्ये प्रिंटिंग पॅकेजिंगमध्ये तुमचा डिप्लोमा झाला असेल आणि 5मध्ये पद क्रमांक 5 श्रेणी IT कम्प्युटर सायन्स किंवा पदवी असेल तर 5मध्ये बघा पदवी असेल तर सुपरवायझर ITमध्ये तर तुम्ही तो फॉर्म भरू शकता. त्यासाठी तुम्हाला चांगल्या जागा मिळू शकतात. त्यानंतर इलेक्ट्रिकल, आता हे सगळ्याच 21 ते स्पेशली बघा 22 म्हणजे 32पर्यंत सगळ्याच ह्या जागा ITवर आहेत. ज्यांचा स्पेशल ह्या दिलेल्या ITमध्ये कोणाचा ट्रेड असेल तर तुम्ही खरंच ह्या परीक्षेचा फॉर्म भरावा असं आम्हाला वाटतं. ओके, आणि सगळ्यात अजून महत्त्वाचं बघा, आय थिंक 18 नंबरची जागा, जो पद क्रमांक 18 आहे, याच्यामध्ये कोणत्याही शाखेतील पदवी, कोणत्याही शाखेतील पदवी. ॲक्च्युली आम्ही हे तुम्हाला हे जाहिरात थोड्या प्रमाणात एक्सप्लेन करणार आहोत आणि वरच्या जाहिरातीमध्ये तुम्हाला कोणत्याही पदाबद्दल थोडी डिटेल्स इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट्स करू शकतात. आम्ही तुम्हाला स्क्रीनवर आमचा नंबर देऊ, त्या स्क्रीनवर तुम्ही कॉल करू शकतात. आम्ही तुम्हाला ती जाहिरात डिटेल्समध्ये देण्याचा किंवा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करू. स्पेशली आम्ही ही जाहिरात आज एक्सप्लेन करणार आहोत 18 नंबरची कोणत्याही शाखेतील पदवी आणि संगणकावर इंग्रजी टायपिंग ही 40 आणि किंवा ऑर दिलं आहे किंवा टायपिंग हिंदी, म्हणजे ज्यांचं इंग्रजी असेल 40 असेल तरी हा फॉर्म भरू शकतो किंवा ज्याचं हिंदी असेल तरी भरू शकतो. दोन्ही असणं आवश्यक नाही, हा कन्सेप्ट खूप महत्त्वाचा. त्यामुळे संगणकावर स्पेशली आता जेणेकरून आपल्या एरियामध्ये संगणकावर 40 हे असतं, त्यामुळं मला तरी वाटते ही इज बेस्ट ऑपॉर्च्युनिटी फॉर आस. ओके, तर चला तर आपण ह्या जाहिरातीबद्दल थोडक्यात डिटेल्स माहिती घेण्याचा प्रयत्न करू. जे की 18 नंबरचं पद आहे. 18 नंबरचं पद कोणतं आहे हे बघा, जे की 18 नंबरचं पद आहे ज्युनियर ऑफिस असिस्टंट. खूप चांगल्या जागा. तर आपण ज्युनियर ऑफिस असिस्टंटबद्दल थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, ही वॅकन्सी आहे, ही जनरली नोट्स आहेत. करन्सी नोट डिपार्टमेंट प्रेस नाशिक. ओके, युनिट सिक्युरिटी प्रिंटिंग मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, सेंट्रल गव्हर्नमेंटची जागा आहेत. खूप चांगल्या जागा आहेत आणि ॲडव्हर्टाईज नंबर दिलेला आहे. ओके, तर ह्या ठिकाणी वेगवेगळ्या पोस्ट, त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन्स, एजची क्रायटेरिया काय असते. तर आपण डायरेक्टली 18 नंबरवर जाऊया. जसं सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला बोललो होतो की 18 नंबरवर आपल्याला बघायचं आहे. तर ठीक आहे, ज्युनियर असिस्टंट हे जे पद आहे, तर नंतर ज्युनियर असिस्टंट्स हे जे पद आहे, ह्या पदाचं ज्युनियर ऑफिस असिस्टंट्स लेवल B3चं पद आहे. खूप चांगलं पद. सुरुवातीला 21,540 सॅलरी असणार आहे, ते 77,160पर्यंत जाणार आहे. टोटल पोस्ट जेणेकरून ओपनमध्ये, OBCमध्ये, SCमध्ये ह्या चांगल्या पोस्ट आहेत.
ओके. आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन एनी डिसिप्लिन्स, म्हणजे कोणत्याही प्रकारचं ग्रॅज्युएशन चालतं. अँड कम्प्युटर नॉलेज विथ टायपिंग स्पीड कम्प्युटर्स इंग्लिश 40, हिंदी अँड किंवा हिंदी ही 30 असावी. आणि वयोमर्यादा आहे 18 ते 28. आणि मला तरी वाटतं 18 ते 28 वयोमर्यादा आहे. जे कोणी नवीन मुलं असतील जे की तयारी करत असतील तर त्यांनी हा खरंच आवश्यक फॉर्म भरायला हवा. म्हणजे हा कसा माहिती आहे का, हा फॉर्म भरण्यामागचा दृष्टिकोन तुम्हाला सांगतो. जरी वॅकन्सी जरी कमी जरी असेल, म्हणजे आता बघा खूप साऱ्या भरती येणार आहेत, आम्ही त्याच्या रिगार्डिंग तुम्हाला व्हिडिओ देणारच आहोत. पण या भरतीमध्ये ही भरती जरी तुम्ही केलीत तर तुम्हाला एक नवीन एक्सपिरियन्स येईल. ह्या जागा काय कंटिन्यू निघत नाहीत, नवीन एक्सपिरियन्स येईल. आणि तुमचा जो अभ्यासाचा फ्लो चालू आहे ना, त्या अभ्यासाच्या फ्लोमध्ये पण हा फॉर्म निघून झाला असेल असं तरी मला तरी वाटतं. आणि कम्प्युटर बेस आहे आणि ज्यांच्याकडे ऑब्वियसली टायपिंग वगैरे असेल तर भरायला काहीच हरकत नाही. तर हा फॉर्म तरी खूप चांगला. आणि आपल्याला सिलेबस काय असणार आहे, सिलेबसबद्दल आपण डिटेल्स माहिती घेणार आहोत. तर हे बघा, हा पोस्ट जनरली जवळपास सगळ्याच एक्झाममध्ये हा सेम सिलेबस आहे सध्या तरी. म्हणजे बघा, जनरल अवेअरनेस आहे, जे की तुम्ही ऑलरेडी तयारी करत असाल तर ऑब्वियसली तुम्ही जनरल नॉलेजची तयारी करतात. त्यामुळे जनरल नॉलेज, इंग्लिश लँग्वेज, लॉजिकल रिझनिंग, बुद्धिमत्ता, मॅथ आणि कम्प्युटरचं नॉलेज. ओके. हे सगळेच क्वेश्चन 30 एकूण 150 मार्काची एक्झाम, 150. आणि सेम मार्क्स त्याला 30 एकूण 150 मार्क्स. आणि त्यासाठी 120 मिनिटे. ओके, 120 मिनिटे असणार आहेत ह्या भरतीसाठी. आणि 150मधून तुमचा कट ऑफ लागणार. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला कट ऑफबद्दल पण कसं एक्झाम असतो, त्याचे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर कसे असतात, सर एक्झाम कशी सॉल्व करायची असते, तुम्ही जर आम्हाला जॉईन केलात तर आम्ही पूर्णपणे तुमच्या प्रश्नाचं निरासन करण्याचा प्रयत्न करू. ओके. तर तुम्ही आमच्यासोबत असंच सोबत राहा. आम्ही तुम्हाला अशाच नवीन पोस्टबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करू. आता स्पेशली त्यानंतर नेक्स्ट होणार आहे टायपिंग टेस्ट. हे झाल्यानंतर याच्यामध्ये जर आपण क्वालिफाय झालो, इज क्वालिफाईंग नेचर्स ते बघा दिलेलं आहे. जर कम्प्युटर टायपिंग विच क्वालिफाईंग इन द नेचर्स, म्हणजे कम्प्युटर टायपिंग ही क्वालिफाईंग नेचर्स आहे. आणि म्हणजे दिस कॅन्डिडेट हू क्वालिफाय द रिटर्न टेस्ट इज कॉल्ड अ टायपिंग टेस्ट. दॅट बी मेरिट लिस्ट comprise only those of candidates who have qualified the proficiency test of computer typing which qualifying natures, and final merit shall be prepared a basic performance candidates in the computer based test. Then duration is 10 minutes, typing speed. आणि त्याच्यामध्ये डिटेल्स असणार आहे, नेचर ऑफ मिस्टेक्स अँड जनरल इन्स्ट्रक्शन्स गिवन, ॲडिशनल अँड फॉर्म्युला कॅल्क्युलेशन, टायपिंग स्पीड. हे आपल्याला एका फॉर्ममध्ये डिटेल्समध्ये दिलेलं आहे. तर ही होती ह्या पोस्टबद्दलची इन्फॉर्मेशन. ओके. तुम्हाला अजून या पोस्टबद्दल जास्त माहिती जाणून घेण्याचा जर असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता. आम्ही तुम्हाला खाली आमचा कॉन्टॅक्ट नंबर देण्याचा देऊ, त्यावर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. थँक्यू, धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल तुम्ही तुमचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा. आणि आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि हो शेअर करायला विसरू नका.